तर काय होती ती ट्रिक, आपण 35 इंटू 11 आहे, तर मी एक डॉट या बाजूला करणार, एक डॉट या बाजूला करणार. आणि डॉट म्हणजे काय, इज नथिंग बट 0. डॉटची व्हॅल्यू 0 आहे. मग आय विल ऍड 5 प्लस 0 विल गिव्ह मी 5. 5 प्लस 3 विल गिव्ह मी 8 and 3 plus dot will give me 3. So माझा आन्सर काय राहणार, 385. तसंच 3 डिजिट नंबर समजा असलं तर काय होणार, मी इकडून एक डॉट करणार, इकडून एक डॉट करणार. आय विल टेक 2 नंबर्स ऍट अ टाइम. दोन दोन ची ग्रुपिंग करायची आपल्याला. तर 2 प्लस 0 विल गिव्ह मी 2. 5 प्लस 2 विल गिव्ह मी 7. 5 प्लस 5 विल गिव्ह मी 10. तर मी 0 लिहिणार, 1 कॅरी फॉरवर्ड होणार. नेक्स्ट 5 plus 0 will give me 5 plus 1 will give me 6. So my answer is 6072. Next आला multiplication of by 111. हा आपण शिकलो होतो. तर ह्या केस मध्ये काय करणार, आपण 2 डॉट करणार, इकडून 2 डॉट करणार आणि या बाजूने 2 डॉट करणार. When it was multiplied by 11 आपण एक एक डॉट करत होतो. या केस मध्ये आपण 2 डॉट करू. आणि 11 ने करताना आपण 2 नंबर ऍट अ टाइम घेत होतो, इथे आपण 3 नंबर घेणार ऍट अ टाइम. ठीक आहे. तर 3 प्लस 0 प्लस 0 विल गिव्ह मी 3. 6 प्लस 3 प्लस 0 विल गिव्ह मी 9. 0 प्लस 6 प्लस 3 विल गिव्ह मी 9. 0 प्लस 0 प्लस 6 विल गिव्ह मी 6. तर माझा आन्सर आहे 6993. आठवलं. नेक्स्ट सिमिलरली आय विल डू इट दिस साइड. I'll take 2 dots here, 2 dots here. 140 into 111's answer in our dot. 0 plus dot will give me 0. 1 plus 4. 4 plus 0 plus dot will give me 4. 1 plus 4 plus 0 will give me 5. Next 0 plus 1 plus 4 will give me again 5. Next काय ना, 0 plus 0 plus 1 will give me 1. माझा आन्सर आहे 15540. कळलं आता हे कसं सॉल्व्ह करायचं, आठवलं सगळ्यांना. हे आपण हे मागच्या क्लासमध्ये शिकलो होतो. आज आपण शिकणार आहे आरंभ मॉडेल. तर आरंभ मॉडेल काय आहे, आरंभ मॉडेल सांगतं की आपले हे वन्स प्लेस आहे, वन्स प्लेस वरती जे नंबर्स आहे दॅट विल बी सेम नंबर्स. सेम नंबर राहणार वन्स प्लेस. आणि टेन्स प्लेस वरती जे राहणार ते नंबर विल ऍड टू 10. ते ऍड करून 10 होणार. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज देन, आपले कुठले कुठले पॉसिबिलिटीज आहे ज्याच्याने मला 10 भेटू शकतं. एक तर 5 प्लस 5 भेटू शकतं 10. नेक्स्ट 6 प्लस 4 भेटू शकतं 10. नेक्स्ट 7 प्लस 3 भेटू शकतं 10. नेक्स्ट 8 plus 2 will give me 10 and next is 9 plus 1 will give me 10. तर हे 10s प्लेस मध्ये हे कॉम्बिनेशन पाहिजे आणि 1s प्लेस मध्ये सेम नंबर पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे नंबर्स भेटतील. तुम्ही आन्सर्स कसे देताय मी तुम्हाला ट्रिक तर अजून शिकवलेली नाहीये. यू आर नॉट सपोज टू यूज कॅल्क्युलेटर ऍट ऑल. विशाल कॅल्क्युलेटर वापरायचं नाहीये. नवनाथ मी अजून ट्रिक शिकवली नाहीये. तर कॅल्क्युलेटर वापरून आन्सर देऊन फायदा नाहीये. करेक्ट. सो यू हॅव टू डू इट युझिंग द ट्रिक ओनली. ट्रिक यूज करूनच सॉल्व्ह करायचं आहे. जे लोक नुसते आन्सर्स देतात त्यांना काही उपयोग नाहीये क्लास अटेंड करून. ठीक आहे. नेहमी आपल्याला ट्रिकनेच सॉल्व्ह करायचं आहे. तर ही ट्रिक कशी सॉल्व्ह करायची, त्याचे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. ठीक आहे. एक इकडची बाजू आणि एक इकडची बाजू. ठीक आहे. इकडची बाजूमध्ये काय होतं, हे जे 2 नंबर्स आहे हे 2 नंबर्सला आपण मल्टिप्लाय करतो. दॅट इज 4 into 4. That will give me what? 16. Correct? Next, इकडची बाजू काय राहणार, या 2 नंबर्सला मल्टिप्लाय करायचं आणि जे आन्सर येणार ते आपल्याला 4 सोबत ऍड करायचं. तो 6 into 4 plus 4. 6 into 4 will give me 24 plus 4 will give me 28. तर माझा आन्सर काय येणार 2816. इतकं लक्षात घ्या, हे सेकंड पार्ट मधलं नेहमी 2 डिजिट नंबर पाहिजे, सिंगल डिजिट नाही. आता ह्या सेकंड आन्सर याच्यात तुम्ही बघसाल, हे बघा, हे दोघांना मी मल्टिप्लाय केलं. 2 into 2 विल गिव्ह मी व्हॉट, 4 आन्सर आहे. पण मला 2 डिजिट नंबर पाहिजे, तर मी 4 नाही घेणार. आय विल टेक इट ॲज 04. कळलं? आय विल टेक इट ॲज 04 इन्स्टेड ऑफ टेकिंग
4. नेक्स्ट इकडची बाजू काय होणार 5 into 5 plus 2. That will give me 25 plus 2, that is 27. माझा आन्सर काय येणार 2704. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट ही पण तसंच दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार 3 into 3 will give me 9, but I want 2 digits, so I will put 0 here. आणि ही बाजू होणार 9 into 1 plus 3. So 9 into 1 will give me 9 plus 3. That will give me how much? 12. So my answer is 1209. सगळ्यांना कळलं? आता ही ट्रिक मी तुम्हाला अजून कोड वर्ड मध्ये लिहून दाखवते. सपोज मी ह्याला ए दिलं, या 4ला बी नाव दिलं, ह्याला सी दिलं आणि ह्याला डी दिलं. ठीक आहे. तर स्टेप 1 काय राहणार? स्टेप 1 राहणार ए into b, which is nothing but 4 into 4 will give me 16. Step 2 काय राहणार? C into D हे add with B, which is nothing but 6 into 4 plus 4, which will give me 24 plus 4, that is 28. कळलं? हे अशी ट्रिक लिहा तुम्ही. हे सगळं लिहून ठेवा, म्हणजे फ्युचर मध्ये जेव्हा तुम्हाला रेफर करायचं आहे तेव्हा हे वापरता येणार. सो एव्हरीबडी जी पण ट्रिक शिकवतो आहे ती लिहून घ्या. सविता तुला समजलं नाहीये? मी आता नेक्स्ट स्लाइड मध्ये परत ते एक्सप्लेन करणार, तेव्हा लक्ष ठेव. आता लिहून घे हे सगळं. मी जसं लिहिलंय तसं लिहा, कारण की नंतर जेव्हा मी प्रॉब्लेम्स देणार तेव्हा हे एवढे स्टेप्स लिहायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त फिंगर्स ठेवून कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कारण की नेहमी जर तुम्ही एवढे स्टेप लिहिसाल तर मल्टिप्लाय केलेलं बेटर राहील ना. झाली का? लिहिली सगळ्यांनी? येस, खूप जण विचारताय मला आधी झालेली आहे. हो, ही मंडेला पण झालेली आहे. ही रिपीट करतोय आपण आता, म्हणजे प्रॅक्टिसही होणार आणि ज्यांनी मिस केलेलं आहे त्यांना पण भेटून जाणार आहे ट्रिक. नाउ दीज आर द क्वेश्चन्स विच यू नीड टू सॉल्व. ज्यांना पण समजलं नाही आहे हे लक्ष ठेवा, मी समजवते तुम्हाला. ह्या याच्यात 4 into 4 दोन पार्ट्स मध्ये राहणार. 4 into 4 दॅट विल गिव्ह मी 16 आणि 9 into 1 plus 4, that will give me 9 plus 4, that is nothing but 12. Sorry, 13. That is 30. तर माझा आन्सर आहे 1316. समजलं सविता? आणि अजून दुसऱ्यांना ज्यांना समजलं नाहीये प्लीज स्टार्ट सॉल्विंग. मी पोल्स टाकते आता. असा आन्सर देऊ नका, स्क्रीनवरती आन्सर देऊ नका, इन्स्टेड पोल वरती करा. मी पोल टाकलेला आहे, पोल करायला स्टार्ट करा आणि सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे. आय वॉन्ट एव्हरीवन टू पार्टिसिपेट. I want everybody to poll. पोल स्टार्ट करा.
असे आन्सर्स देऊ नका. शबाना पोल करा, असं आन्सर्स देऊ नका. योगेश, I want everyone to participate. ज्यांनी सॉल्व केलंय व्हेरी गुड, बट आन्सर्स चेक करा. पोल येत आहे, जरी पोल कम्प्लीट झालंय पण अजून नवीन पोल्स टाकते मी. त्याचे आन्सर्स द्या मला. फक्त 40 to 45, 47 पोहोचलाय. येस, ओनली 47 स्टुडंट्स पार्टिसिपेट केलेले आहे आउट ऑफ 124. अशा कोणाकडे द्यायला ना म्हणजे कुणीतरी. हॅलो. येस टीचर समजत परत सांगा. टीचर 124 उत्तर असं नाहीये. टीचर सगळे पोल झाले. ओके, मी समजवते परत. एक थांब, एक मला लास्ट पोल देऊ दे. जर ज्यांना समजलेलं नाहीये मी परत एक्सप्लेन करते. सपोज हा वाला मी एक्सप्लेन केला, हे काय राहणार 2 into 2, हे दोन पार्ट्स मध्ये माझं डिवाइड होणार. तर 2 into 2 विच विल गिव्ह मी 0, 4 आणि this into this, that is 9 into 1 plus 2, that will give me 9 plus 2, that is 11. तर माझा आन्सर आहे ना 1104 will be my answer. कळलं? अजून एक एक्सप्लेन करते मी. हे वाला 8, 8 दोन पार्ट्स मध्ये 8 into 8, that will give me how much 64.
हे काय येणार माझं 3 into 7 plus 8 that is nothing but 21 plus 8 that is 29. तर आन्सर येणार 2964. कळलं का सगळ्यांना? ज्यांना समजलं नव्हतं त्यांना कळलंय का ही प्रोसिजर, ज्यांनी विचारली होती मला? येस, पोल्स अजून झालेले नाहीये. ओनली 40 to 47 स्टुडंट्स पार्टिसिपेट करताय. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पार्टिसिपेट. सगळ्यांनी पोल करायला पाहिजे. 125 स्टुडंट्स आहे, त्याच्यातले एवढेच फक्त पोल झाले. नेक्स्ट, चेक युअर आन्सर्स. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का तुमचे? सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आहे का चेक करा, म्हणजे आपण दुसऱ्या क्वेश्चन्स वरती जाऊ. All correct. Very good. Chan. Now, next set of questions, start solving. Next set of questions, start solving. पोल करा, असे आन्सर्स देऊ नका. गुड. स्टार्ट पोलिंग. पोल करा. हा 13th and 15th क्वेश्चन रिपीट झालेला आहे. यू कॅन लीव दॅट. पोल करण्यासाठी तुमच्याकडे इथे स्क्रीनवरती 3 डॉट्स दिसत आहे खाली, त्याच्यावरती क्लिक करा. मग त्याच्यामध्ये टूल्स मध्ये जा. तिथे टूल्सच्या तिथे तुम्हाला 9 डॉट्स दिसतील. 9 डॉट्सला क्लिक केल्याच्या नंतर पोल्स दिसतील.
ज्यांना पोल्स दिसत नाहीये त्यांच्यासाठी आहे. करा पार्टिसिपेट. आय कॅनॉट सी एव्हरीबडी पार्टिसिपेटिंग. सगळ्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे. ज्यांचे झालेले आहे ते पोल पण करा. येस, पोल करा. जास्त लोक करत नाहीये. ऑलमोस्ट 40-45 पर्यंतच पोहोचलंय पोलिंग. बाकीच्यांनी पण करायला पाहिजे. सगळे करा. ज्यांचे रॉंग आहे ते चेक करा. मी आता आन्सर्स दाखवते, चेक करा तुमचे आन्सर्स सगळे बरोबर आहे का. ज्यांचं चुकलेलं आहे 2156 नाहीये, इट इज 2516. 2409 नाहीये, 2709 आहे. चेक करा ज्यांचं चुकलंय ते. ऑलमोस्ट एव्हरी क्वेश्चन मध्ये 2 ते 3 मुलांचं चुकलेलं आहे. चेक करा. करेक्ट आन्सर्स बघा, लिहून घ्या ते करेक्ट आन्सर्स आणि परत सॉल्व्ह करून बघा नंतर. तेव्हाच तुम्हाला ते कळेल की कुठे चुकलंय तुमचं. ठीक आहे. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन स्टार्ट सॉल्विंग. सॉल्व करताय ना सगळे. ट्रिकने सॉल्व करा, असं नॉर्मली सॉल्व करू नका.
पोल करा. Yes, start solving. Tanaji, very good. Hope you're solving it using the trick only. येस, खूप कमी लोक वोट करता आहे. 35 पर्यंतच पोहोचलाय लास्ट मागचे वोट्स. पोल करा, तेव्हाच कळेल तुम्हाला पण की येत आहे का नाही तुम्हाला. कोणाला डाऊट आहे का, कोणाला नाही समजत आहे का. येस, मी सगळे क्वेश्चन्स टाकले आहे. सगळ्यांनी पोल करा. जे चॅट मध्ये लिहिताय की कम्प्लिटेड, होप दे हॅव डन द पोलिंग. ज्यांचं झालेलं आहे ते पोलिंग करता आहे. पोलिंग करा. Okay, I will show the answers now. Check. चेक करा. कोणीतरी 23rd क्वेश्चन वरती विचारत होतं. बघा, बरोबर आहे आन्सर. 3025 इज द करेक्ट आन्सर. तो पोल आहे तिथे. करेक्ट, गुड, व्हेरी गुड. हे ज्यांचे रॉंग आलेले आहे ते चेक करा. आणि सगळे पोल करत नाहीये.
ओनली 61 म्हणजे ओनली 50% स्टुडंट्स आर पार्टिसिपेटिंग, रेस्ट ऑल आर नॉट. 20th पोल वरती का नाही कोणी केलंय? पोल 20 वरती कोणीच नाही केलेलं आहे पोल. बाकीच्या पोल्स वरती ज्यांचं रॉंग आलेलं आहे प्लीज चेक करा, करेक्ट युअरसेल्फ, करेक्ट करा. पोल करणं म्हणजे आपण जसं वोट करतो ना, वोटिंग करतो तर कसं करतो आपण की जिथे वोट करायचं तिथे दाबतो आपण, तर त्यांना तेवढे वोट्स भेटतात. तसे मी 2 आन्सर्स देते, तिच्यातले कोणाला सगळ्यात जास्त म्हणजे पोल भेटतो तसं. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन स्टार्ट सॉल्विंग. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन स्टार्ट सॉल्विंग. Especially, any doubts? Supriya says परत शिकवा. मी इथे शिकवते एक परत प्रॉब्लेम. आता जसं हा क्वेश्चन आहे 83 into 23, ह्याचं आन्सर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. एक आहे 3 into 3 विच विल गिव्ह मी 9, पण मला 2 डिजिट पाहिजे, मग मी घेणार 09. नेक्स्ट इकडची बाजू आहे 8 into 2, जे की हे दोघांना मल्टिप्लाय करतं, प्लस 3 या नंबरला ऍड करतो. सो दॅट इज 16 plus 3 विच विल गिव्ह मी 1990. तर माझा आन्सर आहे 1909. कळलं? तसंच अजून कुठला एक सॉल्व्ह करून दाखवू मी तुम्हाला. ओके, हे वाला करून दाखवते. 5 into 5 विल गिव्ह मी 25. ही बाजू काय? 6 into 4, हे दोघांना मल्टिप्लाय करून प्लस 5, दॅट इज 24 plus 5, दॅट इज 29. म्हणून द आन्सर इज 2925. हे आन्सर्स आहे. आता समजलं का ज्यांनी मिस केलं होतं किंवा ज्यांना समजलं नाहीये? 23rd पोल 3129 नाही आहे, चेक करा प्रॉपर. व्हेरी गुड, समजलं. मी या स्लाइडचे हे टाकते पोल. आता हे पहिलं क्वेश्चन जे आहे 91 into 11, हे आपण 11 ची जशी प्रोसिजर होती त्याच्यानेही सॉल्व्ह करू शकतो किंवा या मेथडनेही सॉल्व्ह करू शकतो. येस योगेश, व्हॉट इज युअर डाऊट? Yes, Yogesh, you can share your doubt with me. सांगा कोणाला काय डाऊट आहे? बोल टाकते मी. तू चॅट मेसेज टाका, ज्यांनाही डाऊट आहे प्लीज मेसेज करा.
पोल टाकते मी. जो ऍड करायचा आहे तो मोठा असो का छोटा असो काही फरक पडत नाही. अगेन आय विल टेल यू, हे जसे 2 नंबर्स आहे, आपलं कंडिशन काय आहे की हे 2 नंबर्स सेम पाहिजे आणि हे 2 नंबर्स जे आहे हे ऍड अप टू 10 राहायला पाहिजे. तर सॉल्व्ह करताना कसं करता, ह्या दोघांना मल्टिप्लाय करतो आपण आणि इथे लिहितो या पार्ट मध्ये, आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय करून जो पण आन्सर आहे तो हा जो रिपीट नंबर आहे, हा सेम नंबर आहे त्याच्याशी ऍड करतो. म्हणून असं काही नाहीये की छोट्या नंबर सोबत ऍड करायचं का मोठ्या नंबर सोबत ऍड करायचं. पोल करा. ज्यांचे सॉल्व्ह झाले व्हेरी गुड. पोल करा. ओके टीचर. मॅम 23 सगळे पोल्स टाकलेले आहे मी, पण सगळ्यांनी अजून पोल केलेलं नाहीये. ओनली 50% स्टुडंट्स पोल करताय, बाकीच्यांनी पण करायचं आहे. स्टार्ट पोलिंग. चेक द आन्सर्स. जे करताय पोलिंग व्हेरी गुड, पण पोल करताना तुम्ही ट्रिकनेच कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करायचं नाहीये. आन्सर्स करेक्ट आहे का सगळ्यांचे? कुठलाही क्वेश्चन रॉंग आहे त्याचं तिथे आन्सर करेक्ट आन्सर लिहून घ्या आणि नंतर परत ट्राय करा. पोल करताना मी बघते 2-3 स्टुडंटचं रॉंग आहे, त्यांनी प्लीज चेक करा.
पोल नंबर 20 सॉल्व्ह केलेला नाहीये कोणीच. टाका त्याच्यात आन्सर, पोल करा त्याच्यासाठी. व्हेरी गुड. कोणालाही डाऊट आहे का? कोणालाही अजून समजलेलं नसेल तर मी परत एकदा 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. जसं फॉर एक्झाम्पल मी घेतला आहे 26 इंटू 86. हा सॉरी 86. ट्रिक काय आहे, आपण 2 हाफ मध्ये डिवाइड करणार. इकडची बाजू म्हणजे 6 इंटू 6 करायची आहे आणि इकडची बाजू म्हणजे 2 इंटू 8 आणि जो नंबर सेम आहे त्याला ऍड करायचा आहे. म्हणून हा झाला 36. हे काय झालं, 2 इंटू 8 इज 16 प्लस 6 दॅट विल गिव्ह मी हाऊ मच, 22. करेक्ट. तर आन्सर आहे 2236. ह्याचं आन्सर आहे. मी अजून एक सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. 84 इंटू 24. परत बघा, 1s प्लेसेस सेम आहे आणि 10s प्लेसेस मध्ये जे आहे ते ऍड अप टू 10 होता. मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करते. 4 इंटू 4 आणि इकडे आहे 8 इंटू 2 प्लस 4. हा जो रिपीट होतोय नंबर, हा सेम नंबर आहे, तोच इथे ऍड होतो. ह्याचा आन्सर आहे 16. ह्याचा आन्सर आहे 16 प्लस 4 दॅट विल गिव्ह मी 20. म्हणून माझा आन्सर आहे 2016. होप सगळ्यांना कळलेलं आहे. येस, सगळ्यांना कळलं आहे. कोणालाही अजून डाऊट आहे? खूप जणांनी मला 23rd पोल सांगितला. 23rd पोल इज 55 इंटू 55. करेक्ट. तो पण सॉल्व्ह करून दाखवते मी. पोल 23rd सगळ्यांचा डाऊट आहे. 55 इंटू 55 आहे तो. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला. 5 इंटू 5 आणि इकडे आहे 5 इंटू 5 प्लस 5. ह्याचा आन्सर आहे 25. ह्याचं आन्सर आहे 25 प्लस 5 विच विल गिव्ह मी 30. तर माझा आन्सर आहे 3025 आणि हा ऑप्शन त्या पोल मध्ये आहे. सो प्लीज चेक करा. मी सांगितलं खूप जणांनी 2-3 जणांनी सांगितलंय की पोल नंबर 23 चा करेक्ट आन्सर नाही आहे. तो करेक्ट आन्सर आहे तिथे. चेक करा. कोणालाही डाऊट आहे का? 67 इंटू 47 डाऊट आहे. ओके, आय विल सॉल्व इट. आय सॉल्व इट हिअर. मी इकडे सॉल्व करते या पार्ट मध्ये. 67 इंटू 47 हा डाऊट आहे. सॉरी, 47 तुमचा डाऊट आहे. तो आहे 7 इंटू 7 ही पार्ट आणि ही पार्ट आहे 6 इंटू 4 प्लस 7. 7 इंटू 7 आहे 49. हा आहे 24 प्लस 7 विच विल गिव्ह मी हाऊ मच. So that is 3149 is my answer. Hope it is clear by everyone. Okay. पोल नंबर 24 मध्ये आहे ते. तो बग जो आहे तो पोल नंबर 24 मध्ये आहे. काही हरकत नाही. मी हे डिलीट करून टाकते. होप आता डाऊट क्लिअर झालाय सगळ्यांचा. हो, मी करेक्ट केलं ते. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे 3149. ते टाईप करताना चुकून गेलं आहे. ते 24th वाला क्वेश्चन होता, 23rd वाला नाही. ओके, येस. सो होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस मेथड. सगळ्यांनी हे तिघी मेथड्स ट्राय करत राहायचे आहे. 11 ने मल्टिप्लाय करणं, 111 ने मल्टिप्लाय करणं आणि हे आरंभ मॉडेल. हे सगळ्यांना रोज मधून 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा. तेव्हाच ते चांगलं पक्क बसणार. कळलं सगळ्यांना? गुड. नेक्स्ट आपण दुसरी ट्रिक शिकणार आहे. पुढच्या हफ्त्यात आपण दुसरी ट्रिक शिकणार आहे. तोपर्यंत हे तिघी चांगले होऊन जायला पाहिजे तुमच्या प्रॅक्टिसने. कळलं?
पोल अजूनही कम्प्लीट झालेले नाहीये. ओनली 65 स्टुडंट्स हॅव पोल. 67 मॅक्झिमम 67 पोचला आहे. खूप जण पोल करत नाहीये. प्लीज पोल करा. सगळ्यांनी पोल करा. 50%च पार्टिसिपेशन आहे. बाकीचे 50% पार्टिसिपेट करत नाहीये. सो स्टार्ट पार्टिसिपेटिंग. पोल करत राहा. येस, लास्ट क्वेश्चन मध्ये फक्त 55 वोट्स. पोलिंग कम्प्लीट करा इथे. पोल करणं म्हणजे वोट जसं करतो तसं करणं असतं, की आपण कुठल्या आन्सरला, तुमच्याप्रमाणे कुठला आन्सर करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याचा अर्थ पोल करणं असतो. व्हेरी गुड. सगळ्यांनी कम्प्लीट केलंय. अजूनही शेवटचा लास्ट क्वेश्चनच 57 अटेम्प्टेड आहे. 59. तर बेसिकली 60 पर्यंत पोहोचले तुम्ही. पोल 60च्या वरती पण जा. बाकीचे स्टुडंट्स पण करा पार्टिसिपेट. स्लोली अँड स्टडीली द पोल इज गोइंग डाऊन. पोल करत राहा. नेहमी मी पोल देते म्हणजे त्याच्याने तुम्हालाही कळतं की तुमचं करेक्ट आहे का नाही, आणि मलाही कळतं की किती स्टुडंट्स पार्टिसिपेट करतायत. ठीक आहे. आता तुमचा ब्रेक असणार. आय स्टॉप शेअरिंग माय स्क्रीन नाव. Okay, so hope everybody has understood this method, RM model. Okay, see you in next week. Bye. Good night.